जय गुरु. जय गुरु. कोण म्हणतंय आज? तुझ्या सुखद एकटीच आहे का? नाही अजून. आज कोणी आलं? हम्म. पण मला वाटतं असं करूया, सगळे कोणी आले नाहीत तर आपण अर्थ आधी बघूया का? मग हो, चालेल सर. अं, 28वा श्लोक काल झाला होता ना अर्थाच्या दृष्टीने. हम्म. हो सर. शुभाशुभफलैरेव मोक्षसे कर्मबंधनैः संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो माम पैष्यसी. हा झाला होता की तू मला प्राप्त होशील. आता भगवंत इथं वेगळा विषय येत आहे थोडासा, की म्हणजे लोकांना जी आपली एक समजूत असते की देवाचा हा भक्त जास्त लाडका आहे, हा कमी लाडका आहे, वगैरे वगैरे असं. असं काही असतं का? आपणही बोलताना असं बोलून जातो नाही का कधी कधी. तर इथं परमेश्वर त्या शंकेचं निराकरण करतायत. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेष्योस्ति न प्रियः ये भजन्तु तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्. तर समहा अहम सर्वभूतेषु, म्हणजे अहम सर्वभूतेषु म्हणजे सगळ्या प्राणीमात्रांमध्ये मी सारखाच आहे. परमेश्वरी जो अंश आहे तो सगळ्या प्राणीमात्रांमध्ये सारखाच आहे. असं नाही की मनुष्यामध्ये जास्त आहे आणि बैलांमध्ये कमी आहे वगैरे. असं काही नाही. सगळ्यांमध्ये तो सारखाच आहे. आणि मनुष्यांमध्ये पण असंही नाही की चांगल्या लोकांमध्ये परमेश्वरी अंश जास्त आहे किंवा म्हणजे आणि सगळ्यांमध्ये तो परमेश्वरी अंश जो आहे किंवा भगवान स्वतःबद्दल म्हणतायत की मी सगळ्यांमध्ये समच आहे. हम्म. एक दुसरी गोष्ट, न मे द्वेष्यः अस्ति न प्रियः. नंतर मला तसं म्हटलं तर कोणी म्हणजे प्रिय पण नाही खूप आणि द्वेष्य पण नाही. म्हणजे द्वेष करावा कोणाचा असंही नाही. जसं आपण राजाविषयी म्हणतो की राजाने राजधर्माचं पालन केलं पाहिजे, त्याला प्रजा ही उतरवत असते. किंवा जशी म्हणजे आई वडील असतात किंवा माता असते नाही का, तिला सगळी मुलं ही सारखीच असतात. कोणी जास्त कर्तबगार असेल, कोणी कमी कर्तृत्ववान असेल, पण आईच्या दृष्टीने काही आई म्हणजे जय गुरु हा सर. तर असं कधीच करत नाही की कोणाला म्हणजे हा माझा जास्त आवडता मुलगा आहे आणि हा माझा कमी आवडता मुलगा आहे, असं होत नाही. तर तसंच परमेश्वराचंही आहे. की म्हणजे तो कोणाचा द्वेष म्हणजे मला कोणाचा द्वेष करण्याचं कारणच नाही. आणि एवढंच काय, पण मला असं कोणी आता इथे न प्रिय, हा इथे न प्रियाचा अर्थ मला कोणी प्रिय नाही असं म्हणण्यापेक्षा मला सगळे समान आहेत. मला सगळे सारखेच प्रिय आहेत. जसे मातेला सगळी पुत्र मुलं मुलं मुली सगळे सारखेच प्रिय असतात, तसेच मला सगळेच प्रिय आहेत. आणि इथं जे त्यांनी म्हटलेलं आहे की मी सगळ्या भूतांमध्ये सम आहे, पण त्यांनी म्हटलेलं आहे की परंतु तू ये माम भक्त्या भजंती ते मही. हम्म. म्हणजे काय? जे म्हणजे भक्तीने मला भजतात किंवा माझी उपासना करतात. एक मिनिट. हा तर ते ते मात्र माझ्यामध्ये
जास्त असतात, कारण तेच माझ्यामध्ये असतात. म्हणजे मी काही त्यांना हे केलेलं नाहीये. मी सगळ्यांमध्ये सारखाच आहे. पण जसं एखादा मुलगा जसा मातृभक्त असेल, बरोबर? तर तो म्हणजे मातेला जरी सगळी मुलं सारखीच प्रिय असली तरी त्याला म्हणजे त्या मुलाची जवळ येईल, किंवा मुलगा मात्र तिच्याशी जास्त काळ घालवतो स्वतःच्या इच्छेने, नाही का? जास्त किंवा जास्तीत जास्त काळ तो मातेच्या सेवेसाठी किंवा असं हे घालवतो. हम्म. पण तिथं त्याला कारण काय आहे? कारण ती त्याची स्वतःची इच्छा आहे, त्याची स्वतःची प्रेरणा आहे. मातेची सेवा करणे, मातेची काळजी घेणे. एखादा मुलगा नाही करणार, एखादा मुलगा करेल, बरोबर? तर जसा मग तो, मग त्यावरनं आपण असा तर्क कधी काढतो का की या मातेला हा मुलगा जास्त जवळचा आहे? नाही, आपण काय म्हणू, नाही, ह्या मुलाला ही आई जास्त, आईचं जास्त आहे त्याला, जर नाही का, आईविषयी जास्त ओढ आहे, असं नाही, उलट नाही म्हणत आपण की आईला त्याच्याविषयी जास्त ओढ आहे. तर तसंच परमेश्वराचंही, म्हणजे जर एखादा भक्त किंवा कोणी संत सत्पुरुष हे सतत म्हणजे त्यांच्या भक्तीमुळे ते जर परमेश्वरामध्येच रममाण असतील, तर त्याला कारण त्यांची भक्ती आहे आणि ते स्वतः आहे, न की परमेश्वराला दोन्ही सारखेच आहेत, नाही का? आणि आपण पुराणांमध्ये वगैरे बघतो, नाही का, की राक्षस वगैरे असतात, तर त्यांना सुद्धा म्हणजे परीक्षाओं की धांधली के लिए इसे इस बड़े पैमाने पर लागू किया जा रहा है। अब सबसे अहम सवाल, छात्रों के लिए इसका क्या मतलब है? पहला, त्वरित न्याय यानी जस्टिस। हा, तर असे म्हणजे हा जो फरक आहे हा आपला, आणि कधी कधी आपलं पण म्हणजे हे होते, गफलत होते याच्यामध्ये, की परमेश्वराला अमुक एक जास्त प्रिय आहे या अर्थ. आता इथं परत एक कॅच आहे, की इथं तर ते म्हणतात की मला कोणी प्रिय नाही, मला कोणी द्वेष नाही, पण कधी कधी आधीच्या काही अध्यायांमध्ये आपण बघितलेलं आहे, यो मत भक्त समे प्रिय यस्मात् न द्विजते लोको, नाही का? इथे म्हणजे हर्षामर्ष तर ते सगळं, मग तिथे मग प्रिय कसं म्हटलं? तर तिथं म्हणजे त्याचं कारण वेगळं आहे, सांगतो मी तुम्हाला. पण इथं हा कन्सेप्ट आधी समजून घ्या, की जो मी जसा आईचा दिला, किंवा इथं शंकराचार्यांनी अग्नीचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे जसं अग्नी हा सगळ्यांना उष्णता देतो, थंडीमध्ये शेकोटी वगैरे जे करतात तसे, नाही का? पण त्याचा अर्थ म्हणजे अग्नीच्या जे जवळ बसतील शेकोटी जवळ, त्यांना त्याची जास्त ऊब मिळेल. जे दूर बसतील त्यांना नाही मिळणार. पण त्याच्यात दोष अग्नीचा आहे का? नाही, अग्नीचा जो गुणधर्म आहे तो आपल्या जवळ जो पण येईल त्याला ऊब देणं, हा अग्नीचा गुणधर्म. पण त्याच्याकरता त्यांनी जवळ यायला पाहिजे अग्नीच्या, नाही का? असं. तर या उदाहरणाद्वारे म्हणजे परमेश्वर कोणावर हे करत नाही, काय म्हणजे किती कोणी जरी दुराचारी जरी असेल तरी त्याचा तो द्वेष करत नाही. हे महत्वाचं. समजला हा कन्सेप्ट, की परमेश्वराकडे भेदभाव हा अजिबात नाहीये. तुम्ही भक्ती करा नका करू, सदाचारी असा दुराचारी असा, त्याच्यावरनं तो तुमचा द्वेष कधी करणार नाही. आणि म्हणूनच हा जो बऱ्याचदा आपल्या मनामध्ये हा एक कन्सेप्ट असतो, आणि विशेषतः त्याला द्वैतभावाने असं म्हटलं जातं, की म्हणजे आपल्याला वाटतं की अरे, मी जर अमुक दिवशी दर्शनाला नाही गेलो, तर माझ्यावर देवाचा अमुक देवीचा कोप होईल, किंवा अमुक एक माझं व्रत एखाद्या म्हणजे काहीतरी मी ठरवलं माझ्याकडनं नाही होतंय म्हणून देवाचा कोप होईल, बरोबर? असं कोप वगैरे हा काही प्रकार नसतो. कारण आपल्याकडनं जी उपासना वगैरे जी करायची आहे ती केली तर ती तो भक्तीने आपल्यावर तो कृपा करेल. पण जर नाही केली तर त्याचा विरोध असं नाही की तो आपल्यावर आता राग धरणार परमेश्वर. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं, नाही का? कारण तिथे आपण परत काय करतो, परमेश्वराला मनुष्यासारखा समजतो.
की मनुष्यांचं कसं असतं, मग एखाद्याशी आपण जर त्याचं ऐकलं नाही तर तो रागावतो, त्याचं ऐकलं तर तो आपल्यावर खुश असतो. पण परमेश्वर हा मनुष्य ना, म्हणजे जरी मनुष्य देहात भगवान कृष्णाने अवतार घेतला असला तरी तो मनुष्याचे गुण त्याला नाहीये. त्यामुळे तो याच्या मनुष्यासारखे राग लोभ राग द्वेष हे त्याला लागू पडत नाही. असं समजलं? हं? ठीक आहे. हो पुढे सर. जाऊया. हो, पुढे जाऊया आपण. तर इथं अजून एक त्याने उदाहरण दिलेलं आहे की सूर्य म्हणजे सूर्य हे पाण्यात त्याचं प्रतिबिंब पडतं, बरोबर. आता जर स्वच्छ पाणी असेल, एखाद्या तळ्याचं पाणी स्वच्छ असेल तर तिथे स्वच्छ सूर्य दिसेल, नाही का. एखाद्या तलावाचं पाणी जर गढूळ असेल तर ते प्रतिबिंब गढूळ म्हणजे दिसणारे नाही किंवा धुरकट दिसेल. तर त्यात दोष त्या सूर्याचा आहे का? नाही, सूर्य सगळीकडे सारखाच पडतोय त्याचं प्रतिबिंब. पण पाण्याचा जर गढूळता असेल, पाणी जर शुद्ध नसेल तर त्यामुळे तो सूर्य आपल्याला किंवा त्याचं जे रिफ्लेक्शन आहे ना, परावर्तन, ते कमी जास्त होईल. इथे दोष त्या सूर्याचा नाही असं. हं. त्यामुळे जिथं जी भूमी किंवा ज्याचं चित्त हे शुद्ध निर्मळ किंवा भक्तिभावाने हे असतं परिपूर्ण, तिथे परमेश्वराची आपल्याला म्हणजे ती अभिव्यक्ती प्रकट होते सत्पुरुष किंवा संतांकडे. कारण का? परमेश्वर सगळीकडेच आहे, पण त्यांचं हृदयाची म्हणजे चित्तशुद्धी किंवा हृदयाची निर्मलता असल्यामुळे त्यांच्यात आपल्याला परमेश्वर दिसतो. इतरांमध्ये तो दिसत नाही, एवढाच फरक. हं. हे सगळीकडेच आहे, पण म्हणजे सूर्याचं जसं प्रतिबिंब हे सगळ्या पाण्यात पडणार आहे, पण सगळीकडे आपल्याला दिसणार नाही, नाही का. असं ते पाण्याच्या क्वालिटीवर अवलंबून असं. हं. ठीक आहे. हं. आणि आता हा श्लोक आपण याच्याविषयी थोडी चर्चा केली होती मागे. तो श्लोक आपण पुन्हा घेतोय. अपि चेत् सुदुराचारो भजते मामनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हि सहा. तर म्हणजे अन्वयार्थ, अपिचेत, अपिचेत म्हणजे सुद्धा, चेत म्हणजे असेल तर, असं जरी असेल कसं की सुदुराचार हा अनन्य भाग माम भजनते. कोणी सुदुराचारात म्हणजे दुराचार आणि सु म्हणजे खूप दुराचार करणारा एखादा, हं, दुष्ट म्हणजे दुराचारी म्हणजे दुष्ट, चुकीची वागणूक, व्यसन आहेत वगैरे वगैरे असं. पण अनन्य भाग माम भजते आणि तो जर मला माझ्या भक्तिभावात जर तो समर्पित झाला किंवा भक्ती करायला लागला तर तरी सहा तू एव अ, मंतव्य हा म्हणजे तो सुद्धा म्हणजे माझा भक्त सदाचार संपन्नच आहे असं समजावं, असं इथं भगवान सांगतायत. हा, साधू एव मंतव्य, त्याला साधू किंवा सज्जन आहे असंच मानावे. कारण का? जरी त्याचं पूर्वकृत्य जरी दुष्ट असेल, तरी आता जर तो भक्तिभावाने म्हणजे सन्मार्गाला लागला असेल तर त्या सन्मार्गाला लागल्याने तो आता म्हणजे त्याला सदाचरण संपन्न आहे असंच मानावं, असं साक्षात भगवानच म्हणताय. कारण आणि हे सगळ्यात मोठं आश्वासन आहे भगवंताचं. ज्याला ज्याला स्वतःला सुधारण्याची इच्छा आहे ना, त्याला त्याला हे सगळ्यात मोठं आश्वासन आहे की असं नाही की एकदा आपलं कानफाट्या नाव ठरलं की आता आपल्याला काही स्कोपच नाही, असं नाही. अगदी शेवटपर्यंत आपण हे करू शकतो. स्वतः सुधारणा आपल्यात पण करू मग सर शकतो. ह्यांनी केलेल्या दुराचारांचं काय? काय? आतापर्यंत जे काही दुराचार केले त्यांनी, जे अन्याय केले लोकांवर, त्याचं काय?
नाही, आता त्याच्यात दोन गोष्टी आहेत. हम्म. एक तर कर्मसिद्धांतानुसार, एक तर त्यांना त्याचं फळ मिळेल. एक हा बरोबर. म्हणजे जसं कर्मसिद्धांत काय सांगतो, कुठलंही कर्म ते जर क्रियमाण होत असेल म्हणजे तर ते याच जन्मात भोगायचं आहे. बरोबर. म्हणजे जर मी चोरी केली, हम्म, आणि मग चोरी पकडला गेलो आणि मला कोर्टाने शिक्षा दिली, तर ती शिक्षा तर मला भोगायची आहे ना, नाही का? हम्म. म्हणजे आता तो भक्तिभाव भक्त झाला म्हणून काय कुठल्याही जजला तो अथॉरिटी नाहीच आहे की तू चला याला आता सोडून द्या बाबा, असं नाही का? असं एक म्हणजे आणि ती तो चोरी म्हणजे त्या चोरीची तो शिक्षा भोगून त्याचं त्याला हे मिळालं, म्हणजे शिक्षा मिळाली त्याची. तसंच समजा अगदी न्यायव्यवस्थेने नाही दिली, पण त्याचं क्रियमान म्हणजे त्या कृतीचं रूपांतर जर क्रियमानात झालं तर त्याला त्याचं फळ या ना त्या प्रकारे या जन्मात भोगावं लागेल. पण पण इथे गोम आहे की समजा जर ते या जन्मात भोगता नाही आलं त्याला, आणि जर ते समजा त्याचं संचितामध्ये गेलं ते कर्म म्हणजे त्याचं फळ, आणि जर समजा तो खरोखरच जर भक्तिभावात अगदी पूर्ण चांगला निष्काम भक्त झाला, आणि जसं आपण म्हटलेलं आहे म्हणजे ज्ञानाग्नीनी सगळी पापही जळून जातात. संचित हे जे आहे तर हे सगळं जळून जातं. बरोबर. प्रारब्ध भोगायचंच आहे, क्रियमाण भोगायचंच आहे, पण जे संचित असतं तर ते जळून जातं ज्ञानाग्नीने, नाही का? मग त्या नियमानुसार नाही का, आणि हा कर्मसिद्धांताचाच नियम आहे. हा तर त्यानुसार त्याला ते फळ न भोगताच तो मुक्त होऊ शकतो. बरोबर. पटतं ना म्हणजे? पटत नाही सर, नाही पटत. म्हणजे का का नाही पटणार? म्हणजे नाही नाही, आता त्याने जसं एवढी वाईट कृत्य केली तर त्याचं फळ त्याला या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात तरी भोगावंच लागेल ना. नाही नाही, ऐका ना एक लौकिक उदाहरण देईन मी. समजा एखाद्या मुलाने चौथीपर्यंत नीट अभ्यास नाही केला समजा, म्हणजे साधं इथं पापाचं नाही बोलत मी, अभ्यास नाही केला, तो जेमतेम काठावर पास झाला, एक दोनदा नापास झाला वगैरे वगैरे, पण नंतर त्याला 6वी 7वी नंतर त्याला उपरती आली, कोणी चांगले गुरु भेटले, त्याची श्रद्धा बेसली अभ्यासावरती, आणि मग तो हे झाला काय, चांगला अभ्यास करायला लागला, आणि मग त्याला पुढे SSC HSC मध्ये वगैरे करून त्याला ऍडमिशन मिळेल, त्याचं करिअर म्हणजे करिअरच्या दृष्टीने म्हणतो मी, तर ते चांगलं होईलच ना. इथे त्याला चौथीच्या परीक्षेत तुला चांगले मार्क नाही मिळाले म्हणून त्याचा सूड काय त्याला पुढे घेतला जाईल का त्याचा कधी? नाही नाही नाही, ना. पण हे पापांचं आहे सर. हे त्याने पाप केली, खून केले, असा व्यक्ती जर नंतर भगवंताची, आता म्हणजे वाल्याचा वाल्मिकी झाला जसं तसं ते एक उदाहरण इथे लागू होऊ शकेल. तसं त्याचं तेच आहे ना, म्हणजे असं, आणि म्हणजे मी तेच एक्झॅक्टली. म्हणणार. हा मग आणि इथेच आपल्या धर्मामध्ये हा म्हणजे पळवाटणी म्हणेल मी, एक मार्ग दिलेला आहे की जिथं कितीही खाली आपण रुतलेलो असलो तरी वरती येऊ शकतो. हम्म. जसं ख्रिश्चन धर्मात आहे बघा, नाही का? त्याला काय विधी म्हणतात तो माहित आठवत नाही मला, पण असं काहीतरी तिकडे त्यांच्या ह्याच्यात असतं ना की जर आपण बाप्तिस्मा म्हणतात का? कन्फेशन. कन्फेशन, हा म्हणजे नाही, कन्फेशन. हा पण त्या कन्फेशन काहीतरी आपण त्या फादरकडे जर दिलं चुकांचं तर ते आपलं म्हणजे माफ होतं, असं त्यांच्या ह्याच्यात हे आहे. बरोबर. म्हणजे असं केलेल्या दुर्वर्तनाचा पश्चाताप तरी व्हायला पाहिजे. तो होणार ना, कारण तो जर एखादा असं आपण आता इथं भगवान काय म्हणतायत की माझी अनन्य भक्ती करू लागला तर तो साधूच आहे असे समजावे. कारण का आता भगवंताच्या तो जवळ आला. सी आता म्हणजे आता दुसरं अजून एक मी उदाहरण देईन की एखादा समजा कोणीतरी म्हणजे ऑर्डिनरी मुलगा असेल, गल्लीत काहीतरी मारामाऱ्या वगैरे करणारा असेल समजा, आणि त्याला तो चांगला
सैन्यात गेला आणि त्याने चांगलं शौर्य गाजवलं, अगदी जीवावर उदार होऊन, तर तुम्ही त्याला ते मागचं आठवून त्याला परत हे करणार, की त्याचं की त्याला मेडल देणार त्याच्या शौर्याबद्दल? हं? नाही का? आणि दुसरं असं आहे की जसं मी म्हणतोय की असं नाही की ते कर्म म्हणजे हे गेलं. आता काही काही कर्म जी असतात ना, ती क्रियमानात रूपांतर होतात. आता कसं की मी अमुक एक परीक्षेचा अभ्यास केला नाही म्हणून मला त्याचं क्रियमान हे लगेच मिळतं मला. चांगला अभ्यास केला तर चांगलं फळ मिळेल, वाईट अभ्यास केला तर वाईट फळ मिळेल. ते तिथल्या तिथेच त्याच त्याच परीक्षेत मिळणार. चौथीच्या अभ्यासाची शिक्षा, चौथीत न केलेल्या अभ्यासाची शिक्षा मला 10वीच्या परीक्षेत होऊ शकेल का? नाही. किंवा चौथीच्या अभ्यासात मी खूप अभ्यास केला, त्याची पुण्याई मला 10वीत कामाला येईल का? नाही. नाही का? तर त्याचं कारण असं की ती सगळी कर्म ही क्रियमाणात मोडतात. क्रियमाण म्हणजे याच जन्मातली जी केलेली कर्म, त्याचं फळ मला याच जन्मात मिळतं, त्याला आपण क्रियमाण म्हणतो. पण त्याचबरोबर काही कर्म अशी असतात की ती आपल्या संचितामध्ये, फिक्स डिपॉझिटमध्ये त्याचं फळ जमा होतं. चांगलं पण असू शकतं ते, वाईट पण असू शकतं. पण कर्मसिद्धांतानुसारच संचिताचा जो निकाल असतो, त्याचं काय होणार पुढे, ते आपली प्रगती बाकी पुढे काय होते त्याच्यावर असतं. बरोबर? प्रारब्ध जे असतं ते आधीचं जे संचित असतं आपलं गेल्या जन्मीपर्यंतचं, त्यातला काही भाग प्रारब्धात रूपांतरित झाला असतो आणि तो या जन्मात भोगायचाच असतो आपल्याला. त्याच्याबद्दल दुमत नाही. पण या जन्मात जर मी काही चुका केल्या आणि ते जर मला संचितात गेलं त्याचं फळ, तर ते आणि जर मला ज्ञानप्राप्ती झाली, हं, भगवंताच्या भक्तीने, आश्रयाने वगैरे, तर त्याला ज्ञानप्राप्ती झाली तर ज्ञानाग्नीने सगळी कर्म भस्मसात होतात, हे गीतेत आधी पण म्हटलेलं आहे. नाही का? तर प्रारब्धाचं सांगा परत एकदा. प्रारब्धाचं कधी? कसं असतं, जेव्हा आपण नवीन जन्म घेतो, जसं सध्या काय होतं, आता हा जो जन्म आहे, हा माझं ज्याला आपण मॅच्युरिटी म्हणतो ना, एखादी फिक्स डिपॉझिट, 2-4 फिक्स डिपॉझिट माझे मॅच्युअर झाले. मॅच्युअर झाले म्हणजे काय, की त्या फिक्स डिपॉझिट मधल्या पैशांचा विनियोग, उपयोग मी मला जसा हवा तसा आत्ता करू शकतो. बरोबर? पण जे फिक्स डिपॉझिट माझं 25 वर्षांनी मॅच्युअर होणार आहे, त्याचा मला आत्ता काही उपयोग आहे का? नाही. तो 25 वर्षांनी आहे. बरोबर? तर जे फिक्स डिपॉझिट मला या जन्माच्या सुरुवातीला माझे मॅच्युअर झालेले आहे, म्हणजेच काय, त्या कर्मांचं फळ मला या जन्मात मिळणं ठरलेलं आहे, असं. त्याला म्हणतात प्रारब्ध. हं. आता म्हणजे ह्या जन्मातच भोगायला लागतं ते प्रारब्ध आणि नाही, नाही, संचित हे नाही. साठवून. ऐक, तसं नाही. या जन्माचं या जन्मात नाही. प्रारब्ध म्हणजे गेल्या जन्मोजन्मींच्या असंख्य कर्मफळांपैकी जे मला या जन्मात, ज्याचं फळ मला या जन्मात भोगायचं आहे, त्याला म्हणतात अच्छा. प्रारब्ध. त्याला म्हणतात ओके. प्रारब्ध. त्याला म्हणतात प्रारब्ध. तिथे माझं या जन्मात मी काय करतो याच्याशी कर्तव्य नाही. आता या जन्मात मी जर काही चांगली कामं केली, वाईट कामं केली, जी काय केली, त्याचा काही काही त्यातली कर्म जी असतात, ती मला त्याचं फळ मला याच जन्मी मिळतं. जसं मी उदाहरण दिलं, परीक्षेकरता अभ्यास, नाही का? किंवा जसं मी काही समजा काहीतरी मी अरबट सरबट खाल्लं आणि माझं पोट बिघडलं, तर ते ते माझं ते क्रियमाण आहे ना, ते की त्याचं फळ काय मला पुढच्या जन्मी कशाला मिळेल? ते आज वाईट खाल्लं तर मी उद्याच माझं पोट बिघडणार, नाही का? असं तसं. तर त्याचं फळ तिथल्या तिथे मिळतं. ते त्या कर्माच्या स्वरूपावर अवलंबून असणार. हं. बर. तर तर असं जे कर्म की ज्यांचं फळ या जन्मीच भोगायला लागतं, त्याला म्हणतात क्रियमान. म्हणजे म्हणूनच बऱ्याचदा हे लोक जे शंका काढतात ना, असा कसा तुम्ही दैवावर विश्वास ठेवता, प्रारब्धावरती वगैरे वगैरे. बरोबर आहे, प्रारब्ध एक लिमिटेड आपल्याला हे देतं. पण त्याचे प्रारब्ध हे म्हणजे आपला जो धर्म आहे, सनातन धर्म, तो प्रारब्धालाही मानतो आणि पुरुषार्थ म्हणजे क्रियमानालाही मानतो. असंही मानतो की
जर तुम्ही चांगली कर्म केली किंवा कर्तृत्व केलं तर त्याचं फळ तुम्हाला या जन्मात मिळू शकतं डेफिनेटली, भले काही प्रारब्ध असो, असं नाही का. आता म्हणजे इथं हा प्रारब्धातली कर्मफल फळ नाही नष्ट होऊ नाही शकत नाहीत का? नाही 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 ओके. ते नाही, म्हणजे अच्छा, जसं ओके. आता मला प्रारब्धात समजा एखाद्या व्यक्तीला एखादा अमुक रोग होणं ठरलेलं आहे, कारण त्यांनी गेल्या वेळेस काहीतरी त्या रोगाची थट्टा केली आहे किंवा व्हॉटेव्हर काहीतरी असणार, त्याला तो रोग या जन्मी भोगावा लागणार आहे, किती ज्ञानी जरी तो झाला तरी. ओके. हा, ओके. फक्त एवढंच येईल की त्या ज्ञानप्राप्तीमुळे तो त्याचं मन विचलित होणार नाही त्या रोग सहन करताना. बरोबर. ओके. पण तो हेच म्हणेल की ठीक आहे, म्हणजे हा भोग माझ्या देहाला भोगायचा आहे, कारण प्रारब्धाचे भोग हे देहाला भोगायचे असतात. बरोबर. बरोबर. हा ओके. हा, क्रियमाणाचे भोग याच जन्मात भोगायचे, प्रारब्धाचे भोग याच जन्मात भोगायचे. तर आवाज गेला. हो, आता बरोबर आहे. नाही नाही, येतोय आम्हाला येतोय. येतोय, आम्हाला येतोय, आम्हाला येतोय. हा. आम्हाला येतोय आवाज. तर हा कन्सेप्ट कळला ना, प्रारब्ध, संचित आणि क्रियमाणाचा. ज्ञानाग्नीने कसं काय भस्मसात होतं? संचित. हा, पुढं काही कॅरी फॉरवर्ड नाही. या जन्माच्या पुढे मनुष्य जेव्हा ज्ञानी होतो तेव्हा तो म्हणजे काय, आता जीवनमुक्त होतो, म्हणजे याच जन्मात तो मुक्त असतो, पण त्याच्या प्रारब्धामुळे तो जो देह आहे तो देह क्षीण होईपर्यंत तो राहतो. ओके. ओके. पण पुढे त्याला काही उरत नाही, कारण त्याचं संचित जळालेलं असतं. हो, बरोबर बरोबर. असं भस्मसात झालेलं असतं. हा, सर म्हणजे गेल्या जन्मीचं संचित या जन्मी प्रारब्ध बनतं. फक्त गेल्या जन्मीचं नाही, जन्मोजन्मीचं. जन्मोजन्मीचं. हा 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 हा, हा. ओके. जसं आपण एफडीज तर- काढतो मी. हो सर हो. म्हणजे त्याची या जन्माची सगळी क्रिया सुद्धा चांगलीच असली पाहिजे ना, तरच त्याला म्हणजे परत या कर्माचं पुढे फळ भोगावं लागणार नाही. हो, नाही पुन्हा हो मी ना तेच सर, म्हणजे सांगतोय. दिस इज नेव्हर एंडिंग. हा हे नेव्हर एंडिंग आहे. तर तुम्ही काय काय ब्रॉड फॉरवर्ड आलाय ते आणि तुमची चांगली कर्म काय ह्याचं बॅलन्सिंग ते तो करेल ना, आपल्याला काय कळतंय. नाही नाही, पण नाही आपल्याला काय असं कळतं मग असं नाही, त्याचा पण अर्थ नको का समजून घ्यायला. नाही, पण मी पुन्हा एकदा सांगतो की नेव्हर एंडिंग जे राधिका म्हणाली ते कुठपर्यंत नेव्हर एंडिंग आहे, जोपर्यंत आपल्या कर्माच्या वासना आहेत आणि जोपर्यंत आपल्याला ज्ञानप्राप्ती झाली नाही तोपर्यंत. हो हा, हो. पण आलं लक्षात. एकदा का ज्ञानप्राप्ती झाली, ओके, परत एकदा सांगतो की जरी ज्ञानप्राप्ती नाही झाली पण तरी माझ्या या कर्मात आता पुढचं कर्म माझं हे वासना रहित असेल तर निदान माझी त्या अजून एवढीच क्रिएट होणार नाही माझ्या. एवढीच दोन्ही अर्थाने मी बोलतोय, चांगल्या आणि वाईट दोन्ही एवढीच माझ्या तयार होणार नाहीत. एवढीच म्हणा किंवा डेट्स म्हणा, म्हणजे डेट बॉन्ड्स हो. म्हणा, दोन्ही क्रिएट होणार नाहीत. हा, आणि याच्या पुढे पण जोपर्यंत मला ज्ञानप्राप्ती झाली नाही तोपर्यंत माझं जे अजून काय संचित पडलेलं आहे ते मात्र राहणार आहे. पण ज्या क्षणी मला ज्ञानप्राप्ती होईल तेव्हा मात्र ते सगळं संचित पण भस्मसात होईल. ओके. हा, म्हणजे आता ज्ञानी माणसाची कसं असतं कर्माची गंमत बघा. तो त्याला जन्म झाला कारण तो प्रारब्धामुळे झाला. जन्म घेतला वगैरे वगैरे, जी काय कर्म त्यांनी करायची ती केली वगैरे वगैरे. मग त्याला जेव्हा ज्या क्षणी त्याला ज्ञानप्राप्ती झाली, हा, किंवा त्या मार्गात जेव्हा तो आला, सन्मार्गात, भले ज्ञानप्राप्ती अजून व्हायची आहे पण तो आता नवीन कर्माच्या त्याला वासना सोडलेल्या आहेत त्यांनी अजून, म्हणजे ज्ञानप्राप्ती झाली नाही, वासना मात्र आता त्याची राहिलेली नाहीये. त्या तिथपासून त्याचं नवीन एबडीज व्हायच्या बंद झाल्या. आणि म्हणजे 40व्या वर्षापासून त्याच्या नवीन एबडी जायच्या बंद झाल्या आणि 60व्या वर्षी त्याला ज्ञानप्राप्ती झाली तेव्हा त्याच्या संचित की जे पुढच्या जन्मात काही होणार होतं ते पण बंद झालं, ते पण जळून गेलं. मग आता त्याचा या जन्म शेवटचा हे निश्चित झालं. हा, कळलं.
त्यामुळे हो. प्रारब्ध, संचित आणि क्रियामय प्रत्येकाचा हे वेगळं वेगळं आहे. त्याचं कधी होतं कधी नाही हे वेगळं वेगळं आहे असं. बरोबर. हम्म. होय होय. हो सर, थँक्यू सर. हा. थँक्यू सर. उषाताई पटलं का? हो, पटलं पटलं. ठीक आहे. जास्त प्रश्न मीच विचारते ना. मी म्हटलं तुम्हाला पटलं की सगळ्यांना पटलं असं आहे. नाही हो, असं नाही. म्हणजे नाही, सर नाही. इथं ऐका ना सर, इथं हा. काय सांगायचंय, परमेश्वरांनी अगदी पापी लोक जरी असले तरी त्यांना ते अभय दिलेले की मी तू शरणागत भावानी माझ्यापाशी ये, मी तुझं कल्याण करेन. अगदी बरोबर, अगदी बरोबर. हम्म. हा. म्हणजे अगदी पापी पूर्णतः असू दे. शरणागती पाहिजे. हम्म. हा, अगदी पापी असू दे, अगदी अज्ञ असू दे, अगदी मूढ असू दे, अडाणी असू दे, त्यांनी सगळ्यांना हे दिले की तुम्ही कसे आहात तो विचार तुम्ही नका करू. तुम्ही हा. जसे आहात तसं मी तुम्हाला स्वीकारायला तयार आहे, फक्त तुम्ही शरण या. हो. असं. आणि म्हणजे त्यांचं मग ते प्रारब्ध असू दे, संचित असू दे, सगळं काही तो परमेश्वर बघून घेतो. नाही नाही, प्रारब्ध तर भोगणंच आहे, प्रारब्ध हा भोगायचंच आहे. हा, हा प्रारब्ध भोगायचंच आहे त्याला. पण अजून हा पण त्याला तेव्हापासून एकदा तो शरण आला ना की त्याला हा तुम्ही आणि इथं हे पण आहे दुसरं की त्याला तुम्ही साधूच माना. म्हणजे जसं उषाताईंनी उल्लेख केला की वाल्याचा हा. वाल्मिकी. हो. तुम्ही अजमेळाची त्याला पण गोष्ट आहे ना ती भागवतामध्ये. पण अजामयाची थोडी थोडी वेगळी आहे. वाल्याचा हा वाल्मिकी कसं की आता तुम्ही वाल्मिकी ऋषींच्या समोर गेलात तर तुम्ही त्यांना साधू म्हणून मान देणार की ते दरोडेखोर म्हणून त्याला शिव्या घालणार? नाही ना. बरोबर. तुम्ही त्याला वाल्मिकी म्हणूनच त्याला साधू म्हणूनच मानलं पाहिजे, कारण आता ते हम्म. भगवत भक्त झाले नाही का असं. बरोबर. हम्म. हा, या दृष्टीने. म्हणजे आता वाल्याचा वाल्मिकी झाला म्हणजे तो निगेटिव्ह कडून तो पॉझिटिव्ह कडे गेला, बरोबर ना? हो हो. हा. आणि आता ज्ञानेश्वर माऊली किंवा संत तुकाराम वगैरे ही जी मोठी मोठी मंडळी किंवा आपले हे सुद्धा कोण स्वामी विवेकानंद, तर त्यांचं जे संचित होतं ते त्यांना भोगावंच लागलं आणि मग ते पण त्यांनाही मुक्ती मिळाली असंच ना? नाही 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 नाही, तुम्ही परत गोंधळ कराय. संचित हे भोगावं लागत नाही जोपर्यंत त्याचं रूपांतर प्रारब्धात होत नाही तोपर्यंत. ओके. हो हो हो. म्हणजे गेल्या जन्मीचं संचित, गेल्या अनेक त्या जन्मांचं संचित ते प्रारब्ध त्यातलं बनून आलं. सगळं नाही, काही काही थोडंफार. काही. ओके. अच्छा. कारण सगळं संचित संपणं खूप कठीण असतं कोणाचंही. अच्छा. हो हो. पण प्रारब्ध भोगावं म्हणजे लागतं. म्हणजे म्हणूनच आपण हा बघतो हा आता मोठमोठे अगदी म्हणजे हे असतात, पण त्यांना त्रास का भोगावा लागतो? हो हो मोठमोठ्या हो अगदी अधिकारी व्यक्ती असतात नाही का? हो हो त्याचं कारण ते की त्यांचं ते प्रारब्ध होतं तसं. हो. हल्ली ना हे कोण प्रेमानंद स्वामी म्हणून हल्ली युट्यूबवर सारखे दिसतात. त्यांची तर दोन्ही किडनीज फेल आहेत, पण तरी ते रोज 4-4 तास गुरु सत्संग वगैरे करतात. आणि हे ते स्वतःच सांगतात. हो. आणि आता जसं रामकृष्ण परमहंस, त्यांना खूप कॅन्सर खूप झाला होता, हो खूप त्यांना पीडा झाली होती व्हायची हो शेवटचे काही वर्ष. पण ते म्हणाले नाही, माझे भोग आहेत ते मला भोगलेच पाहिजे. हो. त्याचे ना एक गोष्ट सांगितली जाते की स्वामी विवेकानंदांनी त्यांना विचारलं होतं की तुम्हाला कष्ट होत आहेत की गिळता पण येत नाहीये, काहीच करता येत नाही, तरी तुम्ही एवढे शांत कसे? तर त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलं की ते शरीराचे भोग आहे, ते शरीर भोगतंय म्हणे, माझं त्याचा आणि माझ्या मनाचा काही संबंध नाही. एक्झॅक्टली. जसं जसं मी सांगितलं होतं मागे एकदा आपल्या स्वर्गात का कोणाला तरी असं विचारलं कि काय तुमको इतना तकलीफ है तो भी इतना तुम खुश क्यों हो? हम्म. त्यांनी सांगितलं नाही, म्हणजे मैं तो रथ में बैठा हूं. हाँ, हम्म. तो जो तकलीफ हो रही है मेरे रथ के जो घोड़े हैं उनको तकलीफ हो रही है. मैं तो खुश हूं, जो ऐसा अच्छा. की वैसा ही हूं. असं म्हणजे हा, हा, हा. देह म्हणजे रथ नाही का आपला. हो हो हा, तर जे काय त्रास आहे तो माझ्या देहाला होतोय, रथाला होतोय. रथाला जरा हादरे बसतायत, त्यांना पायाला ठेचा बसतायत वगैरे वगैरे. मला काय प्रॉब्लेम नाही असं. अशी त्यांची वृत्ती असते नाही का? बरोबर.
हो हो सर. थँक्यू सर. हो. मनात वाचिरे पूर्व संचित केले तयासारखे भोगणे प्राप्त झाले असं आहे ना बरोबर मनाच्या बरोबर श्लोक मध्ये असं आहे. बरोबर अगदी बरोबर बरोबर. थँक्यू सर. ठीक आहे. हा आता पुढचं क्षिप्रम भवति धर्मात्मा शश्वत शांतीं निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति. हम्म. हम्म. तर आता असा जो म्हणजे भूतकाळ काही असू दे, एकदा का जो भक्त अनन्य भावाने मला शरण आला आणि भक्त झाला तो माझा, नुसतंच त्याला साधू म्हणावे असं पण नाही, तर किंवा सदाचरणी म्हणावे असंही नाही, तर सहा क्षिप्रम धर्मात्मा भवती. तो धर्मात्मा नुसतंच इतरांनी त्याला मानावं असंही नाही, तर तो स्वतःही धर्मात्मा होतो आणि शाश्वत शांतीम निगच्छती आणि शाश्वत अशा शांतीला तो प्राप्त करतो. आणि म्हणून मग इथं त्यांनी सांगितलेले की हे कौन्तेया मे भक्त न प्रणश्यती प्रतिजानी. इथे अशी तू प्रतिज्ञा कर. बरोबर, प्रतिजानी ही बरोबर. तर हे म्हणजे त्यामुळे अशी अशी तू पण म्हणजे तू प्रतिज्ञा कर, म्हणजे माझा भक्त कधी नाश पावणार नाही अशी तू प्रतिज्ञा नको करू. ती ही म्हणजे अशी प्रतिज्ञा आहे आणि हे तू योग्य तऱ्हेने जाण की माझा भक्त हा कधीच नाश पावत, भलेही तो कसाही असू दे, म्हणजे त्याचा भूतकाळ कसाही असू दे. एकदा का तो भक्त झाला की त्याचा कायापालट झाला. आणि हे सगळ्यात मोठं आश्वासन आहे, नाही का? म्हणजे माणसाने म्हणजे वाईट गोष्टी सोडून सदाचरणी का व्हायचं? कारण तुमचा हिशोब मग वेगळा सुरू होतो इथं. म्हणून सर पण हे अर्जुनाला सांगण्याचं कारण काय? काय हे अर्जुनाला सांगायचं कारण काय? नाही, तो अर्जुनाला तर सगळी गीताच सांगतोय ना. आणि दुसरं असंही आहे ना की गीता ही अर्जुन हे माध्यम आहे. अर्जुनाला माध्यम करून परमेश्वराने हे जे उपनिषदांचं जे सार आहे ते सगळ्या जगाला सांगितलेलं आहे ना, नाही का? हो हो, पण मला कनेक्शन कळत नाहीये. नाही, आता अशा बऱ्याच गोष्टी आहेत उषाताई की जिथे डायरेक्ट अर्जुनाचा तर सुरुवातीचा प्रश्न फक्त युद्ध करू की न करू किंवा मी करत नाही असं एवढाच होता, नाही का? पण आता पुढे बऱ्याच गोष्टी कृष्ण सांगतायत की ज्याचा तसं म्हटलं तर त्या डिसिजनशी काही संबंध नाहीये, नाही का? हो पण तिथनं ते कथानक ते सुरू झालेलं आहे. मग ओघाओघात त्यांनी मग बरंच त्याला ज्ञान दिलेलं आहे असं, बरोबर. नाही का? हो आता इथे मे भक्त न प्रणश्यती हे सगळ्यात महत्वाचं आहे की माझा भक्त कधीही नाश पावत नाही असं. आता इथं नाश पावत नाही, इथं परत जे मी योगक्षेम महामयांच्या वेळेस सांगितलं होतं ते आध्यात्मिक लक्षात घ्या. हा, आध्यात्मिक प्रगती. आध्यात्मिक दृष्ट्या होय. म्हणजे परत मग आपण असं म्हणून नाही चालणार अरे मग एवढा चांगला होता त्याला असा हे का आला, म्हणजे तो लवकर का गेला. नाही का, तसं नाही. पण नाहीतर म्हणजे त्या गोष्टीचा तो भक्त जो आहे तो नाश पावणार नाही. त्याला कदाचित त्याचं म्हणजे मी तर असं म्हणेन उलट की त्याला अजून चांगलं अनुकूल वातावरण व्हावं म्हणून त्याला म्हणजे जसं आपण जुना कपडा टाकतो आणि नवीन कपडा घेतो, नवीन वस्त्र नवीन ड्रेस धारण करतो, तसं त्यांनी जुना ड्रेस म्हणजे आता जुन्या आयुष्यात काही नको बाबा, आता तू कुठेतरी शुचीनाम श्रीमताम गे असा जा आणि तिथे तू धडाधड प्रगती कर म्हणून त्याचं इथलं आयुष्य तो संपवतोच असंही असू शकतो, नाही का? बरोबर.
सर मला पण इथे एक वाटतं की त्यांनी त्याच्या कृत्याचा त्याला पश्चाताप होणं हे कुठेतरी यायला हवं होतं. कसं आहे माहितीये का, पश्चाताप